करू तर अजून थक्क झाला, कारण त्याला आधी नव्हता, त्याला मध्यही नव्हता आणि त्याला अंतही नव्हता. हे आश्चर्यकारक स्वरूप आहे पहा, आश्चर्यकारक स्वरूप. आणि ज्याला काळ, आता जगा काळ ठाई, नामधारकाची शक्ती किती मोठी असते पहा. खरोखर तो एवढं त्याला निश्चितपणे त्याला समजलं असतं, माझं स्वरूप हे मृत्यूच्या पलीकडचं आहे. मृत्यूची भीती मरणाची वाटते त्या नरा, जया आत्मबोध चित्ती नाही. भीती मरणाची वाटते त्या नरा, जया आत्मज्ञान बोध नाही. मग मरणाची भीती कोणाला आहे? म्हणून तत्वज्ञान पक्क व्हायला पाहिजे. आणि तत्वज्ञान पक्क होण्यासाठी अंतःकरण घडवलेलं असलं पाहिजे. ज्याचं घडवलेलं अंतःकरण आहे, ज्यानं अंतःकरण काय केलेलं आहे, म्हणजे तत्वज्ञानानुसार जसं मूर्ती घडवतो तसं तत्वज्ञानानं तो अंतःकरण शुद्ध अंतःकरण करतो. आणि मग ते ज्ञान काय होतं, बरोबर त्यामध्ये साठवलं जातं. मग तशा प्रकारे काय सांगितलं तर हे जे विश्वरूप जे दाखवलं ना, म्हणजे दाखवलं त्याच्यामध्ये आता सांगितलं प्रमाण तुम्हाला, ही भीती मरणाची वाटते त्या नरा. भीती मरणाची कोणाला वाटते? ज्याला स्वरूप आत्मज्ञान झालेलं नाही, ज्याला आत्मबोध झालेला नाही, मी आत्मा हे असं कळलेलं नाही. मृत्यू तसं पाहिलं तर जन्म आणि मृत्यू ह्या कल्पना आहेत. जन्म नाही, स्थिती नाही आणि मृत्यूही नाही. ब्रह्म अखंड एकच ब्रह्मस्वरूप आहे, जिथं काही उत्पन्न तुम्ही सुद्धा नाही, तिथं कोणताही देह नाही, कोणाचाही जन्म झालेला नाही. इथं पशु नाही, पक्षी नाही, माणूस नाही, त्यानंतर काही वस्तू कोणतीही नाही, अखंड एकच ब्रह्म. तिथं तुम्हीच तुमच्या कल्पनेनं जग निर्माण केलं, तुम्हीच तुमच्या कल्पनेनं माणसं निर्माण केली. प्रत्येक जणांनी काय केलं, समष्टी रूपानं हे सगळं जग झालं. आणि जे आता पहा, एक गोष्ट अशी आहे, ज्याला कावीळ झाली त्याला जग पिवळं दिसतं, ज्याला कावीळ झालेली नाही त्याला जग पिवळं दिसत नाही. त्याला जसं आहे तसं दिसतं. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण तत्पर झालो की मग त्याला काय होतं, मग त्याला म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव असल्यामुळं त्याला मग जन्म आणि मरण हे नाहीच. म्हणून भीती मरणाची वाटते त्या नरा, जया आत्मज्ञान बोध नाही. पुढे काय सांगितलं, आत्मा हा अमर कळेल ज्या वेळा, रीग कळी काळाशी नाही तेथे. आणि म्हणून त्याला तो म्हणतो की आत्मा एक आहे, आत्म्याला जन्म नाही. आणि आत्म्याचा या देहाचा जरी नाश झाला, लक्षात घ्यायचं, देहाचा जरी नाश झाला तरी आपला नाश होत नाही. मृत्यू ही कल्पना फक्त कल्पना आहे. आपल्याला मृत्यूच होत नाही, आपला मृत्यू नाहीच आपल्याला. आपण अविनाशी असं आपलं स्वरूप आहे. जन्मरहित आपलं स्वरूप आहे, मृत्यूरहित आपलं स्वरूप आहे आणि देहाच्या पलीकडचं आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला आपण प्राप्त झालो का मग हा प्रश्न मिळतो, तोपर्यंत नाही. म्हणून कसं तर जसं आकाश जसं आहे ना, ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे, पण सत्य ते आता आकाशासारखं आहे. आपल्याला आकाश दिसतंय, परंतु ही आपण याला आकाश का म्हणतो, जग याला आकाश म्हणतं. आकाश का म्हणतं तर पोकळी आहे म्हणून. पोकळी म्हणजे जिच्यात काहीच नाही, जी मोकळी आहे ती पोकळी नाही का, मोकळी आहे ती पोकळी, हिच्यात काहीच नाही. परंतु संतांना तसं दिसत नाही, त्याला दिव्य दृष्टी लागते, त्याला संत कृपेने ती दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि मग ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. मग त्यांना दिव्य दृष्टीनं मग त्यांना ब्रह्माची अनुभूती येते, ब्रह्माची अनुभूती येते. मग भरला घनदाट हरी दिसे. मग जसं आता पहा, विहिरीमध्ये गच्च भरलेली विहीर असावी आणि त्या विहिरीमध्ये पाणी आहे, गच्च भरलेली विहीर आहे, तसं हे आकाश आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, लाईट सोडली, 500चा किंवा 1000चा बल्ब त्याच्यामध्ये सोडला. आता ते पाणी, विहिरीतलं पाणी आणि ती विहिरीतली लाईट काय झालेली आहे, पाणी प्रकाशमान झालं. आता पाणी आणि प्रकाश वेगळं राहिलं का, एकजीव झालेला आहे. पाणी आणि प्रकाश वेगळं करता येत नाही. तसं आकाश आणि ब्रह्म काय झालेलं आहे, एक झालेलं आहे. ब्रह्म आकाशाशी किंवा आकाश ब्रह्माशी एकजीव झालेला आहे, ते वेगळं करता येत नाही.
ध्यानात येते? पाणी आणि प्रकाश वेगळा करता येईल का? पण पाणी म्हणजे प्रकाश आहे का? पाणी म्हणजे प्रकाश नाही. प्रकाश हा वेगळा आहे आणि पाणी हे वेगळं आहे. तसं आकाश वेगळं आणि त्याच्यामध्ये ब्रह्म. पाण्यामध्ये जसा प्रकाश टाकावा ओतप्रोत, तसे आकाशामध्ये ब्रह्म ओतप्रोत आहे. परंतु काय झालेलं आहे, ते पाणीच प्रकाशमय दिसत आहे. पाणीच प्रकाशमय दिसत आहे. मग तशा प्रकारे या जगामध्ये, या आकाशामध्ये हे ब्रह्म कसं आहे, तशा प्रकारचं आहे. मग आता परंतु पाणी आणि प्रकाश शेवटी वेगळे कसे? ती लाईट बंद करा बरं, लाईट बंद करा, प्रकाश नाही, फक्त पाणीच राहतं. तसं हे ब्रह्म दिसेन असं झालं की आकाश फक्त राहत, फक्त पाणीच दिसतं, फक्त आकाशच दिसतं. लाईट सोडली का मग ते प्रकाशयुक्त पाणी. मग तशा प्रकारचं हे आकाशामध्ये. म्हणून ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे. ब्रह्म जर लक्षात जर घ्यायचं असेल, ब्रह्माचं लक्षण, आकाशाचं वर्णन करता येत नाही. आकाशाची व्यापकता किती आहे? व्यापकता अखंड. जसं ब्रह्माची व्यापकता अखंड आणि आपलंही स्वरूप अखंड. आणि जसं गुळाचा बारीक कण किंवा खडा त्याच्या सगळ्या लक्षणाने युक्त असतो का नाही? असतो का नाही? गुळ एवढासा जरी गुळ खाल्ला तरी तितकाच गोड, आणि एवढा जरी खाल्ला तरी तितकाच गोड असतो. बरोबर आहे का नाही? मग तसं ब्रह्माचा एक कण आणि अख्खं ब्रह्म. ब्रह्माच्या एका कणामध्ये सगळी सर्वांग म्हणजे प्रत्येक घटामध्ये तो कसा आहे? पूर्ण परमात्मा आहे. प्रत्येक अशा अपूर्ण परमात्मा कोणामध्ये नाही. परिपूर्ण ज्ञान रूप सगळ्या लक्षणांनी युक्त अशा प्रकारचा परमात्मा कसा आहे? सर्वांगटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. अशा प्रकारचा तो परमात्मा आणि तेच आपलं स्वरूप आहे. आणि म्हणून ज्या वेळेला पाहता, ज्या वेळेला आपलं मन नष्ट होईल, मन नष्ट होईल, तर त्यावेळेला काय होतं? त्या परमात्म्याची म्हणजे जेव्हा मन नाहीसं होतं, विचार नाहीसे होतात, कल्पना नाहीसे होतात, आणि त्यावेळेला तिथं फक्त आपलं परब्रह्म स्वरूप तिथं तयार होत असतं. तिथं ते असतंच तिथं. मग तशाच प्रकारे इथं काय झालेलं आहे, तर आता सांगितलं पहा की ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे आणि सत्य ते स्वरूप वेगळे. आकाशासारखं जरी असलं तरी परंतु आकाश म्हणजे पोकळी आहे आणि त्यामध्ये ब्रह्म आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? सत्यते स्वरूप वेगळेची परी भरले सर्वांठाई तया विन ठाव रिता कोठे. नाही का? त्याच्या विन ठाव म्हणजे सुईच्या टोका एवढी सुद्धा ही जागा सापडायची नाही जिथं ब्रह्म नाही. परंतु आपलं दुर्दैव असं की आपला ते मग असा छंद लागायला पाहिजे. आपल्याला काय छंद लागायला पाहिजे? त्या ब्रह्माचा साक्षात्कार कधी होईल. आणि हे आपल्या हातात आहे. ज्या वेळेला आपण मनाच्या क्रिया थांबू, हे आपलं मन नष्ट होईल, त्यावेळेला ब्रह्म उघड आणि स्पष्ट आहे. मग आपल्या हातातला आहे का नाही? मन मारणं, मन मारून मन करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मन संपलं की ब्रह्म तयार आहे. मनाचा उदय झाला का ब्रह्माचा लोप होतो. अशा प्रकारचे का? तर कारण द्रष्टा असला म्हणजे दृश्य जगे भासमान होणारच. मग आता दृश्य असले म्हणजे दृश्य आहे. आपण म्हणतो दिसली एखादी वस्तू दिसली, पाहणारा असल्याशिवाय वस्तू दिसते का? पाहणारा आहे त्याला काहीतरी दिसणार. आणि जी दृश्य वस्तू आहे, गाणं ऐकलं, गाणं एखाद्याने गायलं, परंतु ज्या ऐकणारा जर समजा त्या गाण्याला जर असेल तर तो काय म्हणतो? ते गाण्याचं वर्णन करू शकतो. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तप, ध्यान, जप वगैरे ज्ञानरहित साधनांचा आश्रय करून जगाचा निराश होणार नाही. कारण जोपर्यंत द्रष्टा म्हणजेच मन आहे. आता कोण पाहतं? आपलं मन जर असेल, आपण सुषुप्तीमध्ये आपल्याला काही दिसत नाही. जेव्हा आपण जागा असतो सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. परंतु आता आपल्याला झोप लागली तर यावेळेस सगळे असून सुद्धा आपल्याला कोणीही दिसत नाही. कारण त्यावेळेला द्रष्टा नाही. दृश्य आहे पण द्रष्टा पाहिजे, पाहणारा पाहिजे. आणि द्रष्टा त्यावेळेला काय होतो? जो आपण झोपलेलो असतो तेव्हा द्रष्ट्याचा लोप होतो, मनाचा लोप होतो. आणि त्यावेळेला काय होतो? द्रष्ट्याचा लोप होतो. म्हणजे मन आहे, आता मन आहे म्हणून द्रष्टा आहे.
मन आहे म्हणून द्रष्टा आहे, आणि द्रष्टा आहे म्हणून दृश्य आहे, आणि म्हणून त्रिपुटी आहे. व मनच जर नसेल तर द्रष्टाही नाही, आणि द्रष्टा जर नसेल तर दृश्य नाही. पिक्चर चालू आहे पण पाहणारा जर त्याला नसेल तर, नाही का, गाणं चालू आहे त्याला ऐकणारच जर नसेल तर त्या गाण्याला सुद्धा अर्थ नाही. तसं काय सांगितलंय मग, जोपर्यंत मन आहे, पहा आता इथं विचार काय सांगितलाय, मन आहे तोपर्यंत तप ध्यान जप वगैरे साधनांचा आश्रय करून जगाचा निराश होणार नाही. अशा किती साधनांचा आश्रय, जरी आपण किती अभ्यास केला, चिंतन केलं, शास्त्राचं भरपूर अभ्यास केला, ज्ञानेश्वरी ग्रंथ पाठ केला, किती आपण नामस्मरण करत राहिलो, परंतु त्या मनाचा नाश जर झाला नाही तोपर्यंत हे दृश्य जाणार नाही, आणि तोपर्यंत ब्रह्माची अनुभूती येणार नाही. किती साधन करा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी त्यानं पवतीच याच्या दार घंटा. म्हणून काय आहे, जोपर्यंत हे मन आहे, द्रष्टा आहे, मग द्रष्टा आहे, दृश्य आहे, म्हणजे त्रिपुटी आहे. ही त्रिपुटीच म्हणजे अज्ञान आहे. त्रिपुटी अज्ञाने, मग त्रिपुटी सांग तर पहा आता, अनुरणीय तो कळा तुका आकाश एवढा, नाही का, गिळुनी सांडिले कलीवर भव भ्रमाचा आकाश, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. मग सांडिली त्रिपुटी ही टाकावी, आणि ज्ञानाने काय होते, त्रिपुटी नष्ट होते. आता विचार करा, त्रिपुटी ही कशी आहे. त्रिपुटी ही अज्ञानाच्या दृष्टीने त्रिपुटी आहे, ज्ञानाच्या दृष्टीने त्रिपुटी नाही. पाहणाऱ्या ठिकाणी काय आहे, आत्मा आहे. ज्याला पाहतो त्या ठिकाणी काय आहे, आत्मा आहे. आणि पाहण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा काय आहे, आत्मा आहे. मग तिन्हीमध्ये, किंवा आता दुसरं उदाहरण घ्या, की लोहार काय करतो, लोखंड त्याला लोखंड तोडायचं असतं, खाली आयरन असते. आयरन कशाची असते, लोखंडाची. त्यानंतर तोडायचं काय असतं, लोखंड. छिन्नी कशाची असते, लोखंडाची. आणि घन कशाचा असतो, लोखंडाचा. घन लोखंडाचा, आयरन लोखंडाची, छिन्नी लोखंडाची, आणि तोडायचं काय, लोखंड तोडायचं. आहे का तिथं वेगळं काही, वेगळं काहीच नाही. किंवा कोर्टाचा विचार करा तुम्ही, कोर्टामध्ये तो न्यायाधीश असतो, तोही आत्माच आहे. वकील असतो, तोही आत्माच आहे. पिंजऱ्यामध्ये तो असलेला चोर, तोही आत्माच आहे, नाही का. साक्षीदार आहे, आत्माच चोर झाला, आत्माच पोलीस झाला, आत्माच न्यायाधीश झाला, आणि आत्माच वकील झाला, आणि आत्म्यानंच खटला दाखल केला. आत्माच काय करतो, निकाल देतोय, आणि आत्माच काय करतो, केस लावतोय, आणि आत्माच काय करतोय, ऐकणारे प्रेक्षक आत्माचे, आणि शिक्षा आत्माच भोगतोय. एकच आत्मा, अनंत रूपे अनंत विषयी देखील. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हा भेद टाकायचा. शास्त्र काय सांगते, अनुभूती काय सांगते, इथं भेदाला शास्त्रामध्ये स्थान नाही. आपण सुद्धा भेदाकडे जायचं नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. म्हणजे आपण काय आकृती वरून जर पाहिलं, दृश्य आपण काय म्हणतो, दृश्य तैसे नामरूपे अलंकारपणे झाकले, बाळका सोने वाया गेले, तैसे नामरूपे दुराविले अद्वैत जया. मग ह्या नाम आणि रूपानं अद्वैत झाकलं गेलेलं आहे. अद्वैत म्हणजे अखंड. अनेक वस्तू जरी असल्या, अनेक पशु पक्षी माणसं वस्तू जरी असल्या, ते अनेक जरी आपल्याला दिसत असले तरी ते अनेक नाहीत, एकच आहे. मग आता विचार करा, आपण तुपाचा टँकर आणला, टाकीमध्ये तूप भरलं, बरणीमध्ये तूप भरलं, गाडग्यामध्ये तूप भरलं, हांड्यामध्ये तूप भरलं, आणि अनेक वस्तूमध्ये ते तूप भरून ठेवलं. गाडगं जरी असलं, मडकं जरी असलं, प्लॅस्टिकची बॅग जरी असली, बरणी जरी असली, डबा जरी असला, तरी आपण त्याला काय म्हणतो, तुपाची. उपाधी काही असू दे ना, ही उपाधी आहे, आणि या उपाधीनेच घोटाळा केलेला आहे. या उपाधीमुळे आपली दृष्टी उपाधीमध्ये जे असतं त्याला काय म्हणायचं, त्याला उपहित म्हणतात. उपाधीमध्ये जे असतं ते उपहित. आणि म्हणून तो हंस काय करतो, तर पाणी घेतच नाही, फक्त दूधच घेतो. पाणी घेत नाही, फक्त दूधच घेतो. म्हणून जो पाहणारे असतो, त्याच पाहणाऱ्या काय करतो, जमिनीचा
मातीचा छेद करून त्याची बुद्धी पाण्यापर्यंत पोहोचते. डोळा अंजन भेटे मग दृष्टीशी पाहता फुटे, मग पाहते ते प्रगटे महानिधी. मग कृष्णांजन एक वेळा डोळा घालीता आढळ, तिमिर दुःख गेले फिटे घांतीचे पडळ. कृष्णांजन एक वेळा डोळा घालीता आढळ. मग असं जर कृष्णांजन म्हणजे ज्ञान, ते ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये स्थापित झालं का जगातला भेददृष्टी आपली नाहीशी होते. आकार जो आहे, आता विचार करा, आपण पाणी आणायचं आहे, पाणी आणायचं पण त्यासाठी बाटली, तांब्या, हंडा काहीतरी पाहिजेच ना. मग त्यासाठी बाटलीच पाहिजे, तांब्यात काय पाणी आणता येत नाही का? हीच बाटली पाहिजे, दुसऱ्या बाटलीत का आणता येत नाही का? वस्तू कोणती असू द्या, परंतु त्यामधलं पाणी महत्वाचं आहे. तसं ह्या उपाध्या ह्या काल्पनिक आहेत. उपाधी ही काल्पनिक आहे आणि उपाधीमुळेच काय होतं तर आम्हाला सांगितलं, अलंकारा ते आले बाळका सोने वाया गेले, तेश नामरूपी दुराविले अद्वैत जाया. म्हणजे ह्या नाम आणि रूप हे काय आहे? ही प्रकृती आहे आणि प्रकृतीला अधिष्ठान परमात्म्याचं आहे आणि त्याच प्रकृतीनं परमात्मा झाकून टाकलेला आहे. आणि म्हणून नामरूपाकडं पाहिलं का तत्वाचं दर्शन होत नाही. साधू संत काय करतात? नाम रूप कल्पित आहेत, ते नाहीच अशी कल्पना करतात आणि मग त्यांची बुद्धी दृष्टी काय होते? अधिष्ठानापर्यंत त्यांची दृष्टी जाते. आणि म्हणून हे कल्पित आहे. प्रत्येकामध्ये आत्माच आहे, प्रत्येकामध्ये आकार पाहायचा नाही. आकारू जेत सरे, जीवत्व जेत विरे आणि द्वैत जेत नुरे अद्वय जे. थोडासा विषय काय सांगितलं की म्हणून याच्याकरता अनेक रूपानं आपल्याला म्हणून निघा या परी ब्रह्मादी पिपिलकावरी मज वासुरी दुसरी गोठी नाही. मुंगी जरी असली, उंदीर जरी असला, कुत्रा जरी असला, हत्ती जरी असला, बैल जरी असला, तर त्यांची रूप वेगळी, त्यांचे आकार वेगळे, परंतु सगळ्यांच्या मध्ये असलेलं आत्मतत्व मात्र एक आहे. त्या आकाराचा नाश होईल आणि नाश होणार आहे, परंतु आत्मतत्वाचा नाश मात्र कधीच नाही. आणि ते आत्मतत्व प्रत्येकामध्ये आहे आणि प्रत्येकामध्ये एकच आहे आणि प्रत्येकात सारखंच आहे. आणि म्हणून याच्यामध्ये भेद नाही, याच्यामध्ये भेद नाही. म्हणून कधीही उपाधीकडे पाहायचं नाही, नामरूपाकडे पाहायचं नाही. नामरूप पाहिलं की भेद बुद्धी निर्माण होते, अनेकत्व निर्माण होतं. मग संतांनी काय सांगितलं? शास्त्रानं काय अद्वैत सांगितलं, अनेकत्व सांगितलेलं नाही. शास्त्रानं अद्वैत सांगितलेलं आहे. अद्वैत का सांगितलं? अनेक वस्तू दिसतात, परंतु अनेक वस्तू जरी दिसल्या तरी दिसणारी वस्तू ही कल्पित असते आणि त्याच्यामध्ये असणारं तत्वाचं ग्रहण करायचं असतं. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तत्वज्ञान याच्या मागे. विष्णुमय जग म्हणजे आता हे आकार जे आहेत, आकाराला बाजूला सरायचं. यांची नामे ही अनाने, यांची अनारशी वर्तने, वेशही शनाने आगवे यांचे. काय म्हणजे यांचे नाव अनेकांची वेगळी, यांची नामे अनाने. प्रत्येकाचं वर्तन वेगळं. चोर जरी असला तरी त्याच्यामध्ये आत्माच आहे. सज्जन जरी असला, साधू मधला आत्मा आणि दरोडेखोरातला आत्मा एक आहे, एकच आत्मा आहे. अट्टल दरोडेखोर किंवा भयंकर मोठा पापी जरी असला ना तरी दोघांच्या मध्ये साधू मधला आत्मा, संतांच्या मधला आत्मा आणि अट्टल दुष्ट जो दरोडेखोर त्याच्यातला आत्मा एक आहे. आत्मा विटाळला जात नाही. मग आता एक तो दरोडेखोर आहे, त्याच्या शरीराचा नाश झाला, आत्म्याचा नाश नाहीच. किंवा त्या दरोडेखोराला आपला प्रवृत्ती टाकून दिली का तो काय झाला? संतत्वाला पोहोचला. आणि म्हणून काय सांगितलं की हेच आपला बुद्धीनं ग्रहण करायचं आहे. यांची म्हणून बाह्य दृष्टीनं पाहायचं नाही. विष्णुमय जप वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवांचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पुढं काय? एकाही देहाचे सर्वही अवयव. आणि म्हणून आपण केवढे आहोत विचार करायचा. आपण केवढे आहोत तर हे विश्वची माझी घर आयशी. म्हणून आपण व्यापकत्व भेद मानायचा. जरी समजा हे वेगळे वेगळे जरी असले
तरी आपल्यामध्ये भेद नाही. आता आणखी तुम्हाला सांगतो का की भांडी, हांडा, ग्लास, वाट्या, फुलपात्र, लोट्या किंवा त्याच्यानंतर ते पिंप असतं, हे सगळं अनेक जरी असलं तरी ते स्टीलच आहे ना. वाटी असली, लोटी असली, फुलपात्र असलं, ताट असलं, तांबे असला तरी ते स्टीलच आहे शेवटी. किंवा आपण दुसरं तो आपण नेहमी उदाहरण घेत असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, एक हत्ती होता, एक कुत्रा होता आणि काही देवाच्या मूर्ती होत्या. तो सोनाराकडे मोडायला गेला आणि त्याने विचार केला की आता सोन्याचा कुत्रा होता, सोन्याचा हत्ती होता आणि सोन्याची देवाची मूर्ती होती, नाही का. मग त्यानं सोनाला विचारलं, म्हटला त्या कुत्र्याची किंमत किती, हत्तीची किंमत किती आणि मूर्तीची किंमत. मूर्ती लहान होती, कुत्रा मोठा होता, हत्ती त्याच्यापेक्षा मोठा होता, नाही का. आणि म्हटला देवाची या मूर्तीची किंमत 500 रुपये, कुत्र्याची किंमत 1000 रुपये आणि हत्तीची किंमत 10,000 रुपये आणि देवाची किंमत 500 रुपये. म्हटलं हा कास काय न्याय. म्हटला हे तुझ्या दृष्टीनं कुत्रा आहे, तुझ्या दृष्टीनं हत्ती आहे आणि तुझ्या दृष्टीनं देव आहे, माझ्या दृष्टीनं सगळं सोनच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. मग सोनाराची ही दृष्टी असते, तिला म्हणायचं ज्ञान दृष्टी. आकार वेगळे, देवही सारखाच, कुत्राही सारखाच आणि हत्तीही सारखाच, त्यांच्यामध्ये तत्वानं फरक नाही. असं आपल्याला काय करायचं आहे, असा विचार करायचा आहे. पहा आता, तप ध्यानादी साधनांच्या योगे जगाचा निराश केला आहे हे म्हणणे काळजी पिऊन मिळणाऱ्या तृप्तीप्रमाणे फसवणुकीचे आहे. षड्रस अन्नाच्या भोजनामुळे होणाऱ्या तृप्तीसारखी ती परमतृप्ती नव्हे. हे रामचंद्रा, दर्पणामध्ये बाह्य वस्तूचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे दृश्य जगताचे चिद्रूप आरशामध्ये प्रतिबिंब पडते. मग आता पहा, आरसा आहे, मग ते आरसा म्हटलं की त्याच्यामध्ये प्रतिबिंब हे पडणारच, आरशामध्ये प्रतिबिंब पडणार. मग एक आरसा आहे, त्याच्यामध्ये समोरच्या वस्तूचं प्रतिबिंब पडलेलं आहे, परंतु प्रतिबिंब विरहित जो आरसा असतो ते आरशाचं मूळचं आणि खरं स्वरूप आहे. आरशाचं खरं स्वरूप कोणतं? प्रतिबिंब विरहितपणा. तसं चिदाकाश जे आहे, तर चिदाकाश काय करतं, चिदाकाशामध्ये ह्या जगाचं प्रतिबिंब पडतं आणि अशा प्रकारचं चिदाकाश की ज्या चिदाकाशामध्ये वस्तू जर समजा घरातल्या वस्तू, या वस्तू टांगून ठेवल्या, आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पडणार. वस्तू जर हलवल्या तर आरसा कसा राहील? प्रतिबिंब विरहित राहील. तसं संतांच्या सगळ्या कल्पना, विचार टाकलेल्या, आपण जशा टांगलेल्या वस्तू म्हणतो ना, तसं त्यांनी डोक्यामध्ये कोणत्या कल्पना नसतात, विचार नसतात, त्या फेकून दिल्या, वासना फेकून दिल्या आणि म्हणून त्यांचा अंतःकरण रूपी आरसा कसा असतो? स्वच्छ असतो, प्रतिबिंब रहित असतो आणि म्हणून त्यांना जग त्यांच्या दृष्टीनं नाही. पहा आता काय म्हटलं, तप ध्यानादी साधनांच्या योगे जगाचा निराश केला. म्हणजे तप, ध्यान, इतर किती जरी साधनं जरी केली, काय म्हटलेलं आहे, आपण तपश्चर्या जरी केली किंवा साधनांच्या योगे जगाचा निराश केला आहे हे म्हणणे काळजी पिऊन मिळणाऱ्या तृप्ती प्रमाणे आहे. आता अमृत पिला, काळजी पिऊन काय अमृताच्या एखादा मरायला लागला आणि त्या थोडं गुळवणी उतलं तर जमेल का? किंवा गुळवण्याची अमृताची किंमत सारखी आहे का? नाही का. म्हणून अमृत जे आहे ते अमृत साक्षात काय करतं, मेलेल्या माणसाला जिवंत करतं, एवढं अमृताचं सामर्थ्य आहे. मग तशाच प्रकारे ही जी बाकीची जी साधनं आहेत, तर या साधनांनी आपल्याला त्या तत्वापर्यंत पोहोचता येत नाही. षड्रस अन्नाच्या भोजनामुळे होणाऱ्या तृप्तीसारखी परम तृप्ती नव्हे. म्हणून हे रामचंद्र, दर्पणामध्ये बाह्य वस्तूचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे दृश्य जगताचे चिद्रूप आरशामध्ये प्रतिबिंब पडते. आरसा कोठेही ठेवला असला तरी भोवतालचे पर्वत, समुद्र, नदी वगैरे वस्तूचे प्रतिबिंब त्यात पडल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे चिद्रूप आरशाची स्थिती आहे. जोपर्यंत प्रतिबिंब आहे तोपर्यंत जन्म, जरा, मरण, भाव, अभाव, ग्रहण, त्याग, स्थूल, सूक्ष्म, चल, अचल वगैरे दुःखदायक विकार उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मग जोपर्यंत काय आहे, तर जीव आहे. पाहता जीव दशा जोपर्यंत आहे, जसं वस्तू असणार, वस्तू समोर असल्या की त्याचं प्रतिबिंब पडणार आणि वस्तूंचा अभाव झाला की त्यामध्ये प्रतिबिंब पडणार नाही.
तसं जोपर्यंत आपली जीवदशा शिल्लक आहे, जीवदशा शिल्लक आहे तोपर्यंत जीव कल्पना करणार, इच्छा करणार, वासना करणार, आणि त्या वासना काय इच्छा काय करणार, आपलं चिदाकाशाला झाकून टाकणार, आणि मूळचं जे आपलं ब्रह्मस्वरूप आहे ते प्रगटच होऊन देणार नाही. आरसा स्वच्छ आरसा कधी, प्रतिबिंब रहित आरसा स्वच्छ, तसं प्रतिबिंब रहित चिदाकाश हे खरं ब्रह्म आकाश, हे खरं ब्रह्मस्वरूप, त्यामध्ये प्रतिबिंबच पडू नये. आपल्या इथं काय होतं, प्रतिबिंब पडतं. आधी जग इथं तयार होतं, इच्छा इथं तयार होतात, वासना इथं तयार होतात, दुःख इथं तयार होतात. अगोदर आपण कल्पना करतो आणि म्हणून दुःख सुख दुःख होतात. कल्पना जर केली नाही तर सुख दुःख आपलं कोणी कोण होणार. एखाद्या वेळेला जर समजा काय झालं पा की खोकला वगैरे यायला लागला, त्याला खोकला वगैरे यायला लागला, काय त्रास व्हायला लागला का, त्याला काय होतं, त्याला भ्रम होतो की आता मला टीबी झाली काय, हे झालं काय, आणि मग तो डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर म्हणतो मला अशी शंका येते. मग डॉक्टर झोपतो. मग डॉक्टर म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही, आपण फोटो काढू, सोनोग्राफी करू, हे करू. मग जोपर्यंत डॉक्टरचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याला मग डॉक्टर काय सांगतात, हा रिपोर्ट पाहिला नाही का. डॉक्टर आलेले नसतात तोपर्यंत खालचे डॉक्टर असतात, ते सांगतात हा फोटो तुमचा पाहिला बरं का, रिपोर्ट पाहिला, त्यामध्ये किलमिश आहे आणि दाट शक्यता आहे तुम्हाला टीबी असण्याची दाट शक्यता आहे. हा दिमाग खालास होतो. नुसत्या कल्पनेने, नुसत्या शंकेने दिमाग खाल्लास होतो, आणि मग काय भीती त्याला वाटते. परंतु डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याला सांगितलं, नंतर मोठे डॉक्टर आले, ते म्हटले काहीच नाही, नाही का, केवळ शंका गेली. काय झालं, भीती राहिली का, काही चिंता राहिली का, नाही. म्हणजे कल्पनेला सुद्धा काय होतंय, म्हणून कल्पना अविद्यांतेने झाला जीव. कल्पना आहे म्हणून जीव आहे. कल्पना ज्याची गेली त्याची जीवदशा संपली. तो ब्रह्मच आहे, आताही ब्रह्म आहे. तो काय करतो, मी जो जीव आहे, जो म्हणतो मी दुःखी आहे तो जीव असतो. जो सुखी असतो, जो दुःखी स्वतःला मानतो तो जीव असतो, आणि जो परमसुखी स्वतःला मानतो तो साक्षात शिव असतो. जो म्हणतो मला काही कळत नाही तो जीव असतो, आणि तो म्हणतो मी सर्वज्ञ आहे तो परमात्मा असतो, तो शिव असतो, नाही का. आणि ज्यानं मी तो म्हणतो मी एवढाच आहे, मी जन्म मरण माझ्या मागे आहे, माझ्या बायका पोरांचं कसं होणार असा म्हणतो तो जीव असतो, नाही का. मग का, त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, म्हणून तो स्वतःला एवढा देहा एवढाच समजतो, या उपाधी एवढाच तो समजतो. या उपाधीनं घोटाळा केला, देहाच्या उपाधीनं घोटाळा केला, देहामध्येच तो अडकला, नाही का. आणि त्याच्यामुळं म्हणून सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी. झोपेमध्ये काय होतं, आपल्याला झोप लागली, सुषुप्ती आली, मग त्यावेळेला काय होतं, सुख असतं का, दुःख असतं का, दुःख नाही. मी एखादा आमदार झाला, झोपला की त्याची आमदारकी संपली. एखादा निवडणुकीत पडला का त्याचं ते, आपण निवडणुकीत पडलो त्याचं ते दुःखही संपलं. पडलेला निवडून आलेला आणि पडलेला दोघंही झोपले, दोघांची स्थिती सारखीच, नाही का. त्याला वाटत नाही मी निवडून आलो, त्याला वाटत नाही मी पडलो. श्रीमंत आणि अतिशय गरीब दोघंही झोपले, दोघांची स्थिती सारखीच असते. आता सारखी का असते, श्रीमंत जागा झाला तो म्हणतो माझ्याजवळ एवढा पैसा आहे, त्या कल्पनेनं तो काय होतो, श्रीमंत. आणि हा म्हणतो माझ्याजवळ अजिबात पैसा नाही, माझी वाईट परिस्थिती, त्या कल्पनेनं हा दुःखी होतो. तीच कल्पना झोपेमध्ये नष्ट होते, मग तेव्हा तो काय होतो, सुखाला प्राप्त होतो. मग केवळ कल्पनेचा लय झाला तरी तो एवढ्या सुखाला प्राप्त होतो. कल्पनेचा अज्ञानात म्हणजे सुषुप्तीत लय झाला तरी तो एवढ्या सुखाला प्राप्त होतो, आणि त्या कल्पनेचा कायमचाच लय झाला तो परम सुखाला प्राप्त होतो. म्हणून ह्या कल्पना आहेत. आत्मस्वरूप झाकलं गेलं, देहासंबंधी कल्पना करू लागला, नाही का, देहासंबंधी कल्पना करू लागला, आणि त्या कल्पनेने त्याला परिच्छिन्न दुःखी बनवलं. ती कल्पना देहसंबंधी कल्पना टाकून दिली, त्या स्वतःचं व्यापक स्वरूपावर तो आरूढ होतो. म्हणून कल्पना सांडी कल्पना उपाधी, आणि तिचं साधूला समाधी. कल्पना टाकली
ध्यानामध्ये काय होतं, कोणतीच कल्पना नसते, तिथं मी नसतं, तू नसतं, हे नसतं, ते नसतं, काहीच नसतं. आणि म्हणून त्याची सुखरूप अवस्था ध्यानामध्ये असते. ध्यानाचा अनुभव घ्या तुम्ही. ध्यान, उत्तम ध्यान कधी लागतं, जेव्हा सगळ्याचं विस्मरण होतं. सगळ्याचं विस्मरण, जेव्हा त्या चित्तात कोणताही विषय प्रवेश करीत नाही, सगळ्याचं म्हणून चिकाटीनं, प्रयत्नानं जेव्हा सगळ्याचा विसर पडतो, सगळे विषय त्याच्या बुद्धीतून निवृत्त होतात, मी निवृत्त होतं, जगही निवृत्त होतं, आणि मग आत्मा समाधानाने, आनंदाने तिथं प्रगट होतो. विषय निवृत्त झाले. पाहता विचार करा, साधी गोष्ट आहे की दिव्यावर झाकण ठेवलं का दिवा झाकला जातो, झाकण काढलं का प्रकाश फाकला जातो त्याचा. तसं आत्मस्वरूपावर झाकण पडलं का तो आनंद आणि ज्ञान हे झाकलं जातं, लोक पावतं, आणि तेच त्याच्यावरचं झाकण काढलं की ते प्रगट होतं. तसंच आपले आहे. आणि म्हणून आपल्याला थोडीशी झलक आपल्याला सुषुप्तीमध्ये त्या आनंदाची मिळते, परंतु ती कशी असतात तर का, म्हणजे अज्ञान साधन तिथं नाही, अज्ञानानं आवृत्त आहे. आणि म्हणून याच्याकरता काय करायचं आहे तर विचार करायचा आहे आणि निश्चयबुद्धीचा करायचा आहे. आत्मज्ञानापासून सविकल्प समाधीच्या योगे दृश्य जगाचा निराश होईल असे म्हणावे तर ते शक्य नाही. आता सविकल्प समाधी, समाधी पाहता असं